पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरं का, आधी दरोडे पडायचे ते लोकांच्या घरी, पण आता वासुदेव फडके सरकारी कार्यालयात जाऊन त्यांचेच खजिने लुटतायत म्हणे। अहो म्हणजे किती ती नाचक्की या ब्रिटिश सरकाराची, म्हणजे इतकी मोठी फौज असून सुद्धा ते त्यांना धरूच शकत नाहीयेत। अहो तेच कशाला, हे बघा सरकारला भीक लागली आता। सरकारने फडक्यांवर बक्षीस जाहीर केलंय, म्हणजे सरकारकडून काहीच होत नाहीये। अगदी खरंय। आता परवाचीच गोष्ट घ्या की, ती गोऱ्यांची माल वाहतूक करणारी आगगाडी, त्यावर हल्ला केला फडके यांनी, तर त्यात असलेले शिपाई तेच घाबरून पळून गेले की। अहो मी तर म्हणतो, असाच दरारा वाढत राहिला ना फडक्यांचा, तर हे सरकार सुद्धा पळ काढेल। खरंच आहे। मी तर म्हणतो आपण सर्वांनी मिळून फडक्यांच्या कार्याचा जय जयकार केला पाहिजे। बरोबर, त्याचा प्रसार केला पाहिजे। आपण त्यांना शक्य ती मदत करूया। कॉन्स्टेबल्स, कॅच ऑल ऑफ देम। बापरे, ब्रिटिश! Constables, warn these Indians. If they try to help any traitor, they will be hanged till death. वा गोपाळराव, आज तुमच्या निकालाच्या निमित्ताने उत्तम मसाला दूध पिताल। पण या आनंदावर विरजण टाकणारी घटना घडलीच की। अर्थात तुमच्या कानी आली असेलच। काय म्हणे? सरकारने आजपासून आर्म्स ऍक्ट लागू केलंय। अर्थात आधी प्रेस ऍक्ट आणि आता आर्म्स ऍक्ट। थोडक्यात काय, यांच्या अनुमतीशिवाय कुणीही काहीही बोलायचं नाही, आणि आता तर शस्त्र देखील बाळगायचे नाही। ही मुस्कटदाबी कधी थांबणार आहे कोणास ठाऊक। सरकारला वाटत असलेल्या भयाचे हे द्योतक असू शकते। आहेच, निर्विवाद आहे। म्हणूनच तर ते आपली गळचेपी करतायत। हो, शस्त्र आपल्यासाठी किती महत्वाची आहे। मराठ्यांनी अखंड साम्राज्य हे शौर्य आणि शस्त्राच्या सहाय्याने उभं केलं। बरं, विजयादशमीला आपण त्याचीच पूजा करतो ना? नाही, स्वतःचं सामर्थ्य टिकवण्यासाठी शस्त्रे आवश्यक असतातच, परंतु त्याचा संबंध येतो तो सत्ता गाजवण्यासाठी, हिंसा करण्याशी। आणि एक सत्ता जाऊन दुसरी सत्ता जरी आली तरी त्यात भरडली जाते ती जनताच। आपल्या दुर्दैवाने हे ब्रिटिश या बाबतीत फारच हुशार निघाले। त्यांनी आपल्यावर राज्य केले ते बुद्धीच्या बळावर। त्यांना याची कल्पना होती की शारीरिक सामर्थ्यावर ते आपल्याशी पराभूतच होणार नक्कीच। म्हणून त्यांनी आधी आपले विभाजन केले, आपल्यातली एकी मोडली, आणि मग आपल्या डोक्यावर बसले। बुद्धी हे आजच्या काळातलं प्रखर शस्त्र आहे, आणि त्या बुद्धीच्या बळावरच त्यांनी आपल्याला अधीन व्हायला भाग पाडले। आता ते करतील ते कायदे आपल्याला पाळावे लागतील। त्यांनी आयात केलेला माल आपल्याला वापरावा लागेल। बुद्धीच्या बळावर त्यांनी पूर्णपणे परावलंबी करून टाकलंय आपल्याला। पण काय हो, आता या आर्म्स ऍक्ट मुळे हे गोरे कुठेही जाऊन धाड टाकणार, झडती घेणार, शस्त्रे ताब्यात घेणार। लोकांना तुरुंगात डांबण्याचं कारणच मिळालं की यांना। अर्थातच त्यासाठी फडक्यांची तालीम। होय, मला निघायला हवे। बळवंतराव, बळवंतराव, सांभाळून। हो साहेब, काय करताय साहेब? Check every single corner of this house, and I'm very much sure that this is the place where arms and weapons are hidden. Just go and find him. हो साहेब, काय म्हणताय तुम्ही? हो, आमची तालमीची जागा आहे ही। इथे आम्ही बलोपासना करतो। खालच्या बाजूला देऊळ आणि धर्मशाळा आहे। देवळात येणारे वाटसरू इथे आश्रयासाठी येतात, आणि तुम्हाला वाटतं इथे शस्त्र आहेत? I know what kind of place is this. This is the place of dacoits. थांबा।
काय चाललंय हे? बळवंत, हे गोरे बघ ना, आपल्या तालमीची नासधूस करतायत. You don't dare to be hurdle in my duty. Constables, confiscate all these weapons. अहो काय करताय हे? थांबा तरी जरा. शस्त्रे बाळगायची असतील तर सरकारी परवाना आवश्यक आहे का तो? शस्त्रे? मुळात ही शस्त्रे नाहीत. अहो हा कोयता आहे. हा आपण आपल्या घरात नारळ फोडण्यासाठी वापरतो. सांगा यांना. हो, ही मुदगल आहे. ही आम्ही बलोपासनेसाठी वापरतो. आणि या लाठ्या काठ्या आपल्या लहानपणापासून चालवायला शिकवल्या. हो. ही खेळणी आहेत आमच्यासाठी. अरे पोरा, तुला मला माहिती आहे ही आपली खेळणी आहेत, पण त्यांच्यासाठी शस्त्रेच. ते म्हणतात जप्त करा. And not just that, we know here several conspiracies took place about the robberies. Happened in last few days. खोटे. खोटं आहे. ही साधी व्यायामाची तालीम आहे. And who runs this place? Huh? Vasudev Phadke. Where is he? गुरुजी, Where is he? माहित नाही. I see. Constables, arrest all of them for possessing arms and weapons under the Arms Act. Seal this place. Just go. थांबा. थांबा. तुम्ही यांना अटक करू शकत नाही. यांचा गुन्हा नेमका काय? थांबवा हे जुलूम. You and your arrogance have always been an obstacle in our duty. And remember one thing. We are the rulers. And you are the slaves. And I am arresting you for defending these dacoits. Constables, arrest this Balwant Tilak. Mr. Daniel, these all are innocent students. I know them personally. And please do not forget, I have served this government in the past. So you can have complete trust in me. I can trust you, Mr. Joshi. But not these robbers and goons. I cannot leave them. They will be punished. काय? तुम्हाला ही मुलं चोर आणि गुंड वाटतात? अहो, कॉलेजमध्ये शिकणारी मुलं आहेत ती. पाहिजे तर तुम्ही खात्री करून घेऊ शकता. आणि तुम्ही जसं समजताय तसं इतर कुठल्याही संघटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. आणि ही मुलं कोणतंही बेकायदेशीर कृत्य कधीही करणार नाहीत. Is it? I must remind you one thing. As per Arms Act, using and even keeping weapons without our permission is a crime. यांच्या परवानगीशिवाय श्वास घेणे हा देखील अपराधच मानावा काय? बळवंतराव, तुम्ही आता मौन ठेवणे इष्ट ठरेल. Mr. Balwant, I heard that you are studying law, but still not obeying it. Do you want me to teach you a lesson that you will remember throughout your life? डॅनियल साहेब, तुम्ही म्हणता तसं या मुलांनी कुठल्याही कायद्याचं काहीही उल्लंघन केलेले नाही. मुळात या मुलांनी शस्त्र बाळगलेलीच नाहीत. अहो, कित्येक पिढ्यांपासून आम्ही कवायतीत आणि तालमीमध्ये
खेळणी म्हणून हे वापरतो. त्यामुळे त्यांनी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. आणि डॅनियल साहेब, दुसरं असं बघा की या विद्यार्थ्यांचं भवितव्य आता तुमच्या हातात आहे. काका हो काय बोलताय? बाळ बाळ तू थांब. तुम्ही त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्का मारलात तर त्यांचं भवितव्य अंधारात जाईल. या वेळेला तुम्ही त्यांना सोडा. मी तुम्हाला खात्री देतो की ते कोणतंही वेडवाकडं पाऊल उचलणार नाहीत. Okay, I will forgive them all. But on one condition. If you apologize to me personally, then I will leave you. क्षमा मागू तुमची. त्यापेक्षा या पिस्तुलातली सगळी काडतूस या शरीरात उतरवा. पण हा बळवंत ब्रिटिशांची क्षमा कधीही मागणार नाही. बाळ बाळ तुझ्या लक्षात येत नाहीये का? प्रश्न तुझ्या एकट्याचा नाहीये, इतर सारे जण पण आहे त्याच्यात. मी काही चुकीचे बोलतोय असं वाटतंय का तुम्हाला? नाही नाही. हा. Boys, you all will be punished very hard if this boy doesn't obey my command. Mr. Daniel, on his behalf, I... Just shut up! And you, put your eyes down and apologize to me right now. ही भारत माता आमची आई आहे आणि त्या आईवर कृपा असलेल्या विधात्याचे आम्ही सेवक आहोत. जर आम्ही आमच्या कर्तव्यात कुठे चुकलो असो तर त्या विधात्याने आम्हास क्षमा करावी. What did he say? What? Vidhata. ते म्हणजे गॉड. गॉड, या भूमीचे विधाते. ते तुम्हाला उद्देशूनच बोलले. येस सर. हो सर. चला चला, धन्यवाद धन्यवाद डॅनियल साहेब. चल बाळ, चल 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 बाळ, चल. See this man. Apologize to me. येस सर, येस सर. चालू द्या तुमचं. बाळ बाळ, अजूनही तुला तुझ्या रागावर संयम ठेवता येत नाही. अरे, मोठी युद्ध जिंकायची असतील तर अशा काही छोट्या लढाया हाराव्या लागतात. मुद्दाम 4 पावलं मागं यावं लागतं. गनिमी कावा खेळावा लागतो. स्वाभिमान विकून ते जमायचे नाही. बळवंतराव, प्रसंग ओळखून पावले उचलणं महत्वाचं आहे. आपण जे बोललो होतो त्याचा विसर कसा पडला तुम्हाला? हे गोरे लोक आपल्या बुद्धीवर घाला घालत आहेत. हे असं भावनेच्या भरात जाऊन मती गमावून कसं चालणार आहे? हे पहा, आता हे इंग्रज अजूनच जास्त कठीण कायदे बनवत जातील.
आधी त्यांनी आपल्या लेखणीवर बंधनं आणली, आज त्यांनी शस्त्र जप्त केली, उद्या ते आणखी काही करतील. पण म्हणून काय आपण उठसूट बंड करायचं? अरे सारखी भोंगतात ती कुत्री. यापुढे होईल ती सिंहगर्जना, तीही एकदाच, कायमची लक्षात राहील अशी. फक्त योग्य वेळ येण्याची आवश्यकता आहे. तुम्ही कोणी आज मला शांत केले नसते तर आज त्या डॅनियलचा वध माझ्या हातून निश्चित होता. आम्ही होतो म्हणूनच तलवार म्यानात ठेवू शकलात तुम्ही. एवढ्या क्षुल्लक कारणावरनं मनस्ताप करून घ्यायचा का बळवंतराव? हे असे बोलणे तुम्हाला शोभते, माझा तो पिंड नाही बरं. पुन्हा तो डॅनियल जर माझ्यावर असताय. नाही नाही नाही, उमरजून पत्र आलं. उमरज? अहो तुमच्या मंडळींचे का? वा, कशा आहेत त्या? तुम्ही लग्न करून आलात खरे, पण त्याविषयी बोलला नाहीत काही. आम्हाला बोलवले नाहीत ते असो, पण कसे झाले, काय झाले, काहीतरी सांगा. अहो जसे इतरांचे लग्न होते तसेच झाले, विशेष काय त्यात? आणि लग्नाचे लाडू खाल्ले ना तुम्ही? मग लाडू खाल्ले, परंतु बरं असो. लिहिले काय पत्रात? काकांचं पत्र आलंय. BA ची परीक्षा पास झाल्यावर मी पुस्तके पाठवली होती भेटवस्तू म्हणून. वा. त्यावर आमच्या मंडळी म्हणतात पुस्तकांऐवजी लुगडी तरी पाठवायची. पुस्तके कोणाला वाचता येतात, लुगडी निदान नेसता तरी आली असती. परमेश्वरा. मुलांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत आलोय की या देशाचं भवितव्य आता तुमच्या हातात आहे. तुम्ही तरुण आहात, बुद्धिमान आहात. ज्या संकटात आज आपली माणसं आहेत, आपला देश आहे, त्या संकटातून जर त्याला बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी तुम्ही नक्की काहीतरी करू शकाल. पण काका, त्यासाठी आमच्या समोर तसे आदर्श हवेत ना, ज्यांना बघून आम्ही तशी वाटचाल करू शकतो. नाही कसं आहेत फडके गुरुजी. त्यांनी तळो की पळो करून सोडलंय ब्रिटिशांना. सैरवैर झालाय तो डॅनियल. हेच मृगजळ आहे मुलांना. डॅनियल म्हणजे इंग्रज साम्राज्य नव्हे, हा तो एक नोकर आहे इंग्रजांचा. 1857चं बंड इंग्रजांनी यशस्वी होऊ दिले नाही. मग या फडक्यांचं बंड ते कसं यशस्वी होऊ देतील? मला मोठी काळजी लागून राहिली आहे. काका, मी मध्ये बोलू का? मी पूर्वीपासून हे म्हणत आलोय की फडके गुरुजींचं कार्य स्तुत्यच आहे, ते आदरणीयच आहे. परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुणीही लढत नाही. जे धक्के ते आता आपल्याकडे देत आहेत, आपल्या शासनाला देत आहेत, ते धक्के देशभर कुणीतरी द्यायला हवे. त्याशिवाय हे सरकार काही हटायचं नाही. आणि तसे करताना दुर्दैवाने कोणी दिसत नाही. आणि आपण सर्वच, हे बघा, साधं सूत्र, मनुष्य हा या समाजाचा मूलभूत घटक आहे. जेव्हा तो सर्वार्थाने स्वतंत्र होईल, निर्णयक्षम होईल, विवेकी होईल, तेव्हाच त्याचे प्रतिबिंब देशभरात उमटे. म्हणजे क्रांतीचा सूर्य आधी आपल्यात उगवावा लागेल, तरच त्याचा प्रकाश सर्व देशभर पसरेल. अगदी अगदी योग्य तुम्ही मनातले ओळखलेत काका. हा लढा हा संपूर्ण देशाचा लढा आहे. जोपर्यंत प्रत्येक घटकाला असे वाटत नाही की आपण पारतंत्र्यात आहोत आणि स्वातंत्र्य मिळवणं ही आपली वैयक्तिक गरज आहे, तोवर तो लढायचा नाही. म्हणजे आता जे केवळ फडके गुरुजी एकटेच प्रयत्न करतायत, पण बाकीची लोक नुसतेच शांत आहेत. म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाने हातात शस्त्र घेऊन लढायचं नाही? मला ते शक्य वाटत नाही. आणि ते अपेक्षित सुद्धा नाही. घाव शत्रूवर नव्हे, त्याच्या मुळांवर घालायला हवं. आणि असे काय जे त्याला मुळापासून उद्ध्वस्त करेल हे शोधले पाहिजे. आणि काका, आपण कुणी हा विचार केला का की इतकेसे मुठभर इंग्रज हे आपल्या इतक्या बलाढ्य देशावर राज्य करू कसे शकले? कारण आपल्यात एकी कुठे होती. इतके संस्थाने, पण सगळेच एकमेकांच्या विरोधात. प्रत्येक राजा दुसऱ्याच्या पाठीत चुरा खुपसून मोठा झाला. आणि हेच त्या गोऱ्यांनी हेरले आणि आपल्यात भांडणं लावत राहिले.
आणि आपणही आपल्या माणसांवर विश्वास न ठेवता त्या बाहेरून आलेल्या गोऱ्यांवर विश्वास ठेवत राहिलो आणि आपले स्वतःचेच नुकसान करून घेत राहिलो. बघितलं, बोलता बोलता किती प्रश्न उभे राहिले. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण कशी मिळवणार? शिक्षण. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शिक्षण आहे काका. आपण जर सारासार विचार करून आपल्या बुद्धीने जर मार्गक्रमण केले ना, तर या गुलामगिरीवर मात नक्कीच करता येऊ शकते. आपल्याला ही भावना जागृत करावी लागेल की लोक हो, तुम्ही जर शिकला नाही तर तुमच्याकडे कुठलीही कौशल्य नसतं, कोणताही रोजगार प्राप्त होणार नाही, आयुष्यभर त्या गोऱ्यांच्या हाताखाली मजुरी करत राहावे लागेल, त्यांनी फेकलेले तुकडे खावे लागतील. आपल्या माणसांच्यात आपण स्वाभिमान जागृत करायला हवा. आणि शिकून केवळ नोकरी न करता त्याचा उपयोग समाज घडवण्यासाठी करायला हवा. सकस समाज निर्मिती करायला हवी. पण हे जाणवतच नाही कोणाला. या गोष्टीबद्दल जागृती करायला हवी. विखुरलेल्यांना एकत्र आणायला हवे, एकोपा वाढवायला हवा. ज्या आपल्या समाजाला गोऱ्यांनी विभक्त केले त्यांना पुन्हा एकत्र आणायला हवे. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे आणि आपल्या या मातीसाठी, आपल्या देशासाठी प्राणपणानं लढायची चेतना त्यांच्यात आपण पेटवायला हवी. आणि हे जर आपण करू शकलो ना काका, तर मनुष्य खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल असं मला वाटतं. हो बुवा, फडके गुरुजींनी समाजातल्या विविध घटकांना एकत्र करून बंड पुकारला आहेच की. रामोशी मंडळी आहेत, भिल्ल आहेत आणि आता लोकांचा त्यांना पुरेसा पाठिंबा देखील मिळतोय. पण बळवंतराव, यापूर्वी उमाजी नाईक यांनी बंड केलं होतंच की. काय झालं? या महाकाय सत्तेपुढे त्यांचे प्रयत्न कमीच पडले ना. शिवाय लढाई ही केवळ एका प्रांतापुरती किंवा एका प्रदेशापुरती मर्यादित नसावी. पण असे देखील लक्षात घ्या, त्या त्या काळात त्या त्या मंडळींचा राजकीय विचार, त्यांची राजकीय जाण देखील कमी पडत असेल. शिवाय हे असे प्रांतापुरता, एका प्रदेशापुरता केलेले बंड यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते. भामे, पुरे आता. सदान कदा तेच तेच विषय बोलून वीट नाही का होत तुम्हाला? पानातला पहिला भात सुद्धा तसाच आहे अजून. अगं, हे विषय महत्वाचे नव्हेत का? नाही, असतीलच, पण आता सध्या फक्त भोजन इतकेच महत्वाचे आहे. अहो, समोर वाढलेल्या खाण्याकडे जर लक्ष नसेल तर अंगी लागेल का खाणं? भामे, काही बोलू नका आता. जेवा भाऊ शांतपणे. अगं, मी तेच म्हणतोय. भाजी वाढशील का? ती देखील मिळायची नाही आता. वाढते. हे असे होते हो लग्नानंतर. तुम्हाला देखील अनुभव येईलच आता. वहिनी, माझं भोजन झालंय. अहो, असं काय इतक्यातच? छे छे छे, तुम्ही खीर देखील घेतली नाहीत अजून. घ्या पाव सासूबाई. आव नको, खरंच नको. या. आव खरंच नको बळवंतराव. बरं का गोपाळराव, अजून संसार थाटला नाहीयेत म्हणून. एकदा का संसार थाटलात ना की तुम्हासही मिळेल हो अशी वागणूक. आत्ता एकटे राहतायत म्हणून चाललंय सगळं. एकदा का मंडळी आल्या ना तुमच्या सोबत राहायला, तेव्हा कळेल. आता आमच्या बाळचंच घ्या ना. का गाडी माझ्यावर का घसरली एकदम? हो मग, भामा पुढे तुझे काही चालते का? तसेच होईल यांचे देखील. मी कोणासमोर झुकणार नाही बरं काकू. हो, राहू द्या. उगाच माझ्यामुळे तुमच्या संसारात कलह नको निर्माण व्हायला. पण काय हो, इतके गावी जाऊन लग्न करून आलात, लग्नाचे लाडू देखील दिलेत आम्हाला. पण आमच्या बहिणीशी भेट कधी घालून देणार? त्यांना कधी आणणार इकडे? आता ते सर्वस्वी तिच्या हाती आहे वहिनी. मी तिला स्पष्टपणे सांगितलं, जोपर्यंत तू स्वतः वाचायला शिकत नाही तोपर्यंत काही मी तुला इथे घेऊन येणार नाही. अगं बाई, हे काय बोलतेस? बायको शिकून आणि काय करणार आहात? घरात काय शाळा चालू करायची आहे की काय? स्वयंपाक घर आणि घर सांभाळण्यास सरस असली म्हणजे झाले. हाच विचार बदलायचा आहे. समाजाचा इतका व्यापकपणे विचार करत असताना घरातल्या इतक्या महत्वाच्या घटकास विसरून कसं चालेल? बळवंतराव, माझं ठरलंय.
शिक्षण संपले की आयुष्याचे लोकार्पण करायचे. त्या शिक्षण संपायची प्रतीक्षा कशाला? आत्ता या क्षणापासून सुरुवात करू या कार्यात. आता आपला मार्ग ठरला. लोक शिक्षण. आपल्या देशात आपल्या माणसांकडून अद्ययावत शिक्षण लोकांस द्यायचे आणि ते व्रत आपण अंगीकारायचे. हा, त्यामुळे सरकारी नोकरीची कितीही आमिष आपल्या समोर आली, परिस्थिती कितीही तणावपूर्ण निर्माण झाली, तरी आपण आपल्या ध्येयापासून मागे हटायचे नाही. आणि हा मार्ग सोपा नाही गोपाळराव, खडतर आहे, काट्यांनी भरलेला आहे. मार्गातील काट्यांची फुले करण्यात आयुष्य व्यतीत केले तरच ते सार्थकी लागेल असे म्हणता येईल ना बळवंतराव. आजवर कोणीही न पाहिलेली वाट आपण लोकांना दाखवायची, अशी वाट जी पुढच्या पिढीसाठी राजमार्ग ठरेल. त्याची बीजे आजच पेरायला हवी. आणि त्यात तुमच्यासारख्या विद्वानांचे, तुमच्यासारख्या मित्राचे सहकार्य हवे. माझे सहकार्य आहेच बळवंतराव. पण रात्र सरण्याचा हा प्रवास सोपा नाही. निसर्गतः सरणारी रात्र नव्हे. त्यासाठी खूप कष्ट, खूप प्रयत्न करून आशेचा सूर्योदय घडवून आणावा लागेल. कष्ट आणि प्रयत्न कोण करीत नाही गोपाळराव, सगळेच करतात. आता फडके गुरुजी त्यांच्या परीनं खूप कष्ट घेतच आहे. आपल्याला जरी असे वाटत असले की त्यांनी पुरेसा आणि मोठा परिणाम होणार नाही, तरी देखील त्यांचा या क्रांतीचा वणवा पसरू नये म्हणूनच ब्रिटिशांनी हे कायदे आणलेत नवीन, प्रेस ऍक्ट आणि आर्म्स ऍक्ट. ते भय त्यांना आहेच. फडक्यांच्या कुठल्याही कृत्याने समाजात कोणीही प्रेरणा घेऊ नये म्हणूनच उचललेली पावलं आहेत ही. तुम्हाला सांगतो, आपल्याला हीच प्रेरणा जागृत करायची. हा, पण आपला मार्ग विवेकाचा असेल, शस्त्राचा नव्हे. मार्ग जरी शस्त्राचा नसला तरी वेळ पडली तर आपण शस्त्र हाती घेऊ शकतो. हा आपला धाक ब्रिटिशांना असायला हवा. तात्पुरते उपाय हे सगळे बळवंतराव. आपल्याच वैचारिक दारिद्र्यामुळे सतत कोणी ना कोणीतरी आपल्यावर राज्य करत आले. गुलामगिरीचं बीज स्वतःच्या पारतंत्र्यातही आपण विसरून जातो. पण हो, जेव्हा जेव्हा शत्रू आपल्यावर चाल करून आला, आपल्यावर आक्रमण झाले, तेव्हा त्यास मूठ माती देणारा एखादा नेता हा आपल्याच मातीत जन्माला आलाय हे विसरून चालायचे नाही. बरं, आणि संकटे तर येत राहतील. तेव्हा बळवंतराव, ते बघा, आग देवळाच्या मुखापासून 1 कोस पूर्वेस. अहो, हा बुधवारवाडा आहे आणि तळमजल्यावर नगर वाचनालय. बळवंतराव, ज्ञानाचे हे भांडार भस्मसात व्हायच्यात आपल्याला काहीतरी करायला हवं. चला. सरकार बाजूला सरकार. गोपाळराव, आतमध्ये माणसं अडकली असतील तर त्यांना वाचवायला हवं. पुस्तकं सुद्धा. चला 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 चला. वाचवा 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 वाचवा. चला चला वाचवा. सावकाश. ठीक आहे, पकडा. गोपाळराव, पुस्तक. मामनजी, मामनजी. काय ग भामे? अरे अरे बाप रे, केवढा हा धूर. नक्कीच कुठेतरी मोठी आग लागलेली दिसते. कोणावर ही आपत्ती कोसळली म्हणायची? मला यांची खूप काळजी वाटते हो. इतकी रात्र झाली तरी अजून हे घरी नाही आलेत परत. हे आगीचे लोण कुठवर पसरले असेल, त्यातून शहरात घडणाऱ्या या साऱ्या घटना. मला भीती वाटते खूप.
हे संकटात तर सापडले नसतील ना? आपण शोधायला हवं त्यांना. हा बाळ सुद्धा असा तरेवाईक आहे ना, नेहमी उशिरा येतो आणि आपल्या जीवाला घोर लावतो. गोपाळराव, चला चला चला. हो, चला 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 लवकर. गोपाळ, मालक, मालक, काय रे लखोबा, काय झालं? बुधवार वाड्याला आग लागली. पार आभाळापर्यंत दूर गेलाय. काय? बुधवार वाड्याला आग लागली? अरे बाप रे, वाईट झालं. अरे केवढी मोठी वास्तू आहे ती. अरे पण लखोबा, याचा अर्थ बुधवार वाड्याच्या तळ मजल्याशी वाचनालय आहे. तेही जळून भस्मसात झालं की काय? भामे, म्हणजे पुस्तकं हे तिथेच तर नसतील ना? गोपाळराव, 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 चला लवकर लवकर, चला 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 चला. चला चला लवकर. सावकाश. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालंय बळवंतराव. आपले सगळे प्रयत्न अपुरे पडलेत. ही केवळ वास्तू नव्हे, आपला वैभवशाली इतिहास आहे. वास्तू पुन्हा उभी राहीलही कदाचित, पण ह्या आपल्या अमूल्य ग्रंथसंपदेचं झालेलं नुकसान हे काही भरून निघायचं नाही. असो, Move aside. How did this happen? Who set this place ablaze? हे देखील आम्हीच शोधणे अपेक्षित आहे का? तुम्ही मंडळी जी स्वतःला इथले शासक म्हणवता, तुम्ही इथल्या मालमत्तेचे आणि इथल्या वास्तूचे रक्षण करणे अपेक्षित आहे. हे लिहिलेलं नाही वाटतं तुमच्या कायद्यात. What are you doing here? जे करण्यात तुम्ही अनास्था दाखवताय ते आमच्या इतिहासाचे रक्षण. I see. I can guess. Who is the real fire behind this smoke? Constable, see this man, these subjects. They are very smart. They set this fire. Admit it. काय?
तुम्हाला असं म्हणायचंय की ही आग आम्ही लावली? थांबा थांबा थांबा. हे म्हणजे त्यांचं नेहमीचेच स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर इतरांच्या माथी फोडणे, त्यांची जुनी रीत ही. Shut up! I know what your plan is. You intentionally set this place ablaze to divert our attention away from that Robert Fatke. We had almost caught him, but he ran away. Now with your help, he must have moved for another robbery. शब्द जपून वापरा. ज्यांना तुम्ही दरोडेखोर म्हणताय ते आमच्या गुरुस्थानी आहेत. Precisely. You are assisting him too. And these are your strategies to create nuisance in the city. Enough is enough. I will take you to the custody. मला ताब्यात घ्यायचं म्हणताय? कुठल्या आरोपाखाली? आणि जी ही आता माझ्याबद्दल दंतकथा ऐकवली त्याचे पुरावे काय आहेत तुमच्याकडे? हे म्हणजे इतके पोकळ आरोप आहेत, साधी वाराची झुळूक आली तरी उडून जातील. समजले? Shut your bloody mouth! बंद करणार नाही आमचे तोंड. आणि आता आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करू नका. बळवंतराव, थांबा. तुम्हाला मला अटक करायची आहे ना? लिहून घ्या. हा बळवंत तुमची ही इच्छा पूर्ण करेल, जरूर करेल. पण या असल्या मुळमुळीत आरोपाखाली नाही. संपूर्ण ब्रिटिश सरकार हादरेल असे कार्य जेव्हा माझ्या हातून घडेल तेव्हाच. One single evidence against you, and you will forever regret your behavior. I wish you all the luck, Mr. Daniel. काय आवश्यकता होती तोंड उघडायची बळवंतराव? इतक्या वेळा आपण बोलून तुम्ही पुन्हा तसंच वागताय. त्या माणसाशी असं बोलून काय मिळणार आहे तुम्हाला? या माणसाला पाहिल्यावर तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या. असं वाटतं. काय वाटतं? बळवंतराव, सिंह तेव्हाच गर्जना करतो जेव्हा त्याला त्याचा आवाज दूरपर्यंत पोचवायचा असतो. संयम, संयम आणि विवेक. The main culprit behind that last night fire incident was none other than Vasudev Phadke. Even what this article published in the Bombay Gazette also says the same. So these are my orders. Anyone who is directly or indirectly associated with him, arrest them all. Leave! ऐका हो ऐका, सर्वांनी ऐका. ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंड करण्याचा कट आखला जातोय. ही आणि अशी देशद्रोही मंडळी सरकारच्या विरोधात जात आहेत आणि स्वतःला क्रांतिकारी समजत आहे. बळवंता, विनायक, अहो काय काय करताय विनायक? अरे थांबवा आता हे जुलूम.
हा निष्पाप विद्यार्थी आहे, कुणी जनावर नव्हे. Get this man aside. He is just a robber. फडके गुरुजींना पकडण्यात तुम्हाला अपयश येत आहे म्हणून हे निर्दयी अटक सूत्र तुम्ही चालू केलंय हे आम्हाला कळत नाही असे समजू नका. याची फार मोठी किंमत मोजावी लागेल तुम्हाला. Oh, so much respect for that robber. ऑफकोर्स वासुदेव बळवंत फडके हे आमच्या मातीची सेवा करत आहेत आणि होय त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते आमच्या गुरुस्थानी आहे. Arrest all of them. अरेस्ट अंडर व्हॉट चार्ज? सामान्य अशिक्षित माणसांना तुम्ही वाटेल ती कारण काढून गजाआड टाकाल देखील, परंतु जो मनुष्य तुमचा कायदा शिकतोय त्याच्याशी तरी भान ठेवून बोला. आमच्या विरुद्ध नखा इतका तरी पुरावा आहे तुमच्याकडे? You are influencing these people against us. आम्ही असे कुठलेही कृत्य करत नाही आहोत. उलट या दुष्काळामध्ये लोकांची मदत करतो. Exactly. That's what I am saying. You're using this drought situation as a tool to influence these people against the government. I want you and you all. We won't turn a blind eye towards that. बळवंत, या पोलिसांनी मला पकडले. ते गुरुजींना कळवायला हवं. कुठे आहेत गुरुजी? ते इथून लांब किंवा नेहमीच्या ठिकाणी कुठेही. Each and every traitor will be punished, like him. Hey you! Stop it! No one is allowed to talk to him. अहो विनायक आमचा मित्र आहे, त्याची काळजी वाटत होती म्हणून बोलत होतो त्याच्याशी. If you care for him so much, I would like to invite you all into the prison to accompany him. Let's go. काय म्हणत होता विनायक? त्याच्या अटकेची बातमी गुरुजींपर्यंत पोहोचवा. अरे पण त्यांना शोधणार कुठे आपण? Keep an eye on that man. I strongly feel he must have association with Vasudev Phadke. Yes, sir.